गुरु आणि शिष्यांची लढाई कशी वाटते? पाकिस्तानने पूर्वी USSR ज्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता त्यांच्याशी लढण्यासाठी एक इस्लामचे विद्यार्थी उभे केले. इस्लामचे विद्यार्थी याला शब्द आहे तालिबान. आणि अशा प्रकारे एक तालिबान संघटना उभी केली आणि त्यांना रशियनच्या विरुद्ध लढवलंय. पुढे रशियाने माघार घेतली आणि पुढे जाऊन या तालिबाननेच अफगाणिस्तान व्यापला. आणि व्हॉट इंटरेस्टिंग, आता हे तालिबान जो शिष्य आहे पाकिस्तानचा आणि खुद्द पाकिस्तान यांच्यामध्येच लढाई पेटली आहे. तत्कालिक कारण आहे ड्युरँड लाईन, की ब्रिटिशांनी तेव्हाचा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ड्युरँड लाईन टाकली होती, पण ती अफगाणिस्तानला अजिबात मान्य नाही. तो तत्कालिक कारण. आणि लॉंग टर्म कारण बघितलं तर तालिबान एवढे अम्बिशियस आहे की त्यांना असं वाटतं की जसं आपण अफगाणिस्तान ताब्यात घेतला अमेरिकेला हरवून, तसं पाकिस्तानलाही घेऊ. त्यामुळे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान TTP ही संघटना आता तयारच आहे राज्य ताब्यात घ्यायला. आणि बाकी पाकिस्तानला वाटत असेल की आपण अफगाणिस्तानला हरवू आणि जिंकू, तर त्याबद्दल रशियाला विचारून घ्यावं, ब्रिटिशांना विचारून घ्यावं, अमेरिकन लोकांना विचारून घ्यावं, किंवा जमलंच तर अलेक्झांडरला विचारून घ्यावं. अफगाण लोकांना हरवता येत नाही. इट्स अ ग्रेव्हयार्ड ऑफ सिव्हिलायझेशन्स. बघूयात या युद्धात काय होतं.